आम्ही सारे खवय्ये. आणि आता माझ्या आवडीची उसळ बनते ओल्या काजूची. तर साहित्य सांगा वहिनी काय काय. ओला काजू, ओल्या नारळाचं दूध, बटाटा, हिंग, हळद, मसाला, गरम मसाला, मोहरी, जिरे, कढीपत्ता, ओल्या मिरचीचे तुकडे, ठेचलेला लसूण, कोथिंबीर आणि मीठ. साहित्य झालंय लिहून. आणि आता मेन मला ओल्या काजूंबद्दल विचारायचं आहे की वहिनी ओले काजू जे आता तुम्ही आणलेले आहेत तर ते फक्त ह्या सीझन मध्ये मिळतात. हो, मार्च आणि एप्रिल पर्यंत. आणि एप्रिल एंडला ते पक्के बनायला सुरुवात होतात. हां, मग मिळत नाही. बरोबर. आणि ते आणून सोलायची काही त्याची खास स्नॅक आहे. हो, त्याच्यावर कव्हर असते. हां, ते काढायचं पाण्यात घालून आणि मग करायची भाजी. आपण डाळिंब्या सोलतो तसंच. हां, तसंच सोलायचं. पण ओले काजू तुम्हाला अगदी वाटलं सोलताना कितीही मोह झाला तरी कच्चा तोंडात टाकत नाही. घशाला थोडं खाऊ. त्याला चीक असतो आणि तो जर पटकन तुम्ही खाल्ला तर खूप घशाला खवखव सुटते. तर ती काळजी नक्की घ्यायची ओल्या काजूच्या बाबतीत. आणि आता फोडणी करायची आणि एकावर एक सगळं घालायचं. प्रथम राई आणि जिऱ्याची फोडणी. अच्छा, रेग्युलर तसं आपण उसळ करतो तशीच. पण खासियत अशी की त्याच्यामध्ये त्यांचा मसाला आहे आणि नारळाच्या दुधात शिजवायची, पाणी न घालता. ह्याच्यात पण हायेस्ट कोलेस्ट्रॉल आणि फॅट दोन्ही. हिंग, हिंग, हळद, नेहमीची आपली लसूण, ठेचलेला आहे लसूण. अच्छा, तो बऱ्यापैकी घेतला. हो. काय घालायचं. लसूण थोडा गुलाबीसर झाला की त्यात कांदा घालायचा. तुम्ही घातलात तरी चालेल. सगळा कांदा. म्हणजे तुम्ही दोन मसाले घेतलेत. म्हणजे एक तर तुमचा हा अलिबाग स्पेशल पण आणि गरम मसाला पण. गरम मसाला शेवटी घालायचा वासासाठी जरा. अच्छा, त्याची एक वेगळी चव आहे. चव पण असते आणि थोडा वास पण येतो जरा खमंग. आता काय हवं याच्यावर. कांदा शिजल्यानंतर काजू घालायचे. अच्छा, आधी काजू शिजतात लगेच. हो, लगेच पटकन शिजतात. एका उकळीत शिजतो. बटाटा घालायचा. छान लागेल ना रश्श्यातला बटाटा. ग्रेव्ही पण छान तयार होते नारळाच्या दुधाने. मसाला कुठला देऊ. हा का. हा आपला जो अलिबाग स्पेशल मसाला. हा, तो मसाला. हिरवी मिरची. हिरवी मिरची अगदी 2 तुकडे. आणि याच्यावर नारळाचं दूध घालायचं. घाला. नाही, पुरे एवढं बस. मला वाटतं ते अंदाजाने घालायचं. काजू आणि बटाटा जेवढा शिजेल एवढं. आणि ग्रेव्ही पण छान तयार होते. आणि मग ते दाट पण होत जात असेल ना. हो हो, शिजता शिजता. आता ह्याला उकळी आल्यानंतर त्याच्यात काळा मसाला, कोथिंबीर आणि मीठ घालायचं. पण आता झाकण ठेवायचं थोडंसं. किती मिनिटं साधारणतः आपण. 5 मिनिटं जरा वाफवून द्यायची त्याच्यावर. बटाटा शिजला की त्याच्यात हे 3 पदार्थ टाकायचे. ओके, 1-2 मिनिटं वाफ आणूया. मंद आचेवरती व्यवस्थित ते शिजवून घेतलंय. मला वाटतं झालं असेल. झालं असेल. आता मीठ घालायचं. हा, मीठ. काळा मसाला. अच्छा, बऱ्यापैकी घालणार काळा मसाला पण ना. हे दोन्ही मसाले आपण करायला. कोथिंबीर. रेडी रेडी. हा, आणि तुम्ही भाकऱ्या केल्या त्यात माझ्यासाठी ना. भाकरी बरोबर छान लागतात एकदम काजूची उसळ.
मस्त. तर आता साहित्य कृती घ्या आणि आधी हे ओल्या काजूच्या साहित्य कृती लिहाल, त्याच्याच बाजूला ती टिप पण लिहून ठेवा की कच्चे खायचे नाही येत ते सोलता सोलता. पटकन साहित्य कृती. नारळाच्या दुधातली काजूची उसळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओला काजू, नारळाचं दूध, बटाटा, हिंग, हळद, गरम मसाला, मोहरी, जिरं, कढीपत्ता, मिरचीचे तुकडे, लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करावी. त्यामध्ये कढीपत्ता, हिंग, हळद, लसूण पेस्ट, चिरलेला कांदा, ओले काजू, बटाट्याचे काप, तिखट, हिरवी मिरची आणि नारळाचं दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या ग्रेव्हीमध्ये मीठ, काळा मसाला आणि कोथिंबीर घालून शिजवून काजूची उसळ सर्व्ह करावी.